नमस्कार मुलांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर मुलांनो, आपले जे इयत्ता 7वीतील आहेत, जे 2 युनिट आहेत ते आपण कंप्लीट केलेले आहेत आणि आज आपण एक काय नव्या युनिटला सुरुवात करूया. तर जे आपलं युनिट आहे मुलांनो, ते आहे युनिट 3 आणि युनिट 3 मधलं 3.1 जी आहे कुठली पोयम आहे? स्लीप बेबी स्लीप. ही जी पोयम आहे म्हणजे कविता आहे, ही आज अभ्यासणार आहोत. आता बघा, स्लीप बेबी स्लीप म्हणजे काय आहे मुलांनो? हे एक अंगाई गीत आहे जे आपण लहान मुलांसाठी झोपताना त्यांना झोपवण्यासाठी एक हळुवार आवाजात प्रेमाने आपण काय करत असतो, अंगाई गीत गाणं गात असतो. त्याचप्रमाणे ही काय आहे, स्लीप बेबी स्लीप हे एक काय आहे, अंगाई गीत आहे. तर आपण आपल्या पोयमला सुरुवात करूया मुलांनो. तर बघा, आपल्याला 5 स्टेप्स मधून ही पोयम शिकायची आहे. इथे पहिलं दिलेलं आहे लर्न, म्हणजेच आपल्याला त्याच्यात एक्सप्लेनेशन आणि पोयम वाचायची आहे. परत ॲक्टिव्हिटी थ्रू आपल्याला जे असे हे असतात, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात ते बघूया. गेमद्वारे आपण प्रश्नांची उत्तरे सोडवूया. त्यानंतर टेस्ट आणि त्यानंतर क्वेश्चन आन्सर. तर चला मग आपण स्लीप बेबी स्लीप या पोयमला सुरुवात करूया. तर बघा मुलांनो, इथे काय दिलेलं आहे, इंट्रोडक्शन दिलेलं आहे. इंट्रोडक्शन म्हणजे कवितेची प्रस्तावना दिलेली आहे, की ही जी प्रस्तावना आहे किंवा स्लीप बेबी स्लीप ही जी पोयम आहे ही नेमकी कशाबद्दल आहे. तर बघूया आपण काय दिलेलं आहे इंट्रोडक्शन मध्ये. वी आर गोइंग टू रीड अ ट्रेडिशनल लल बाय नाऊ. इथे काय दिलेलं आहे, वी आर गोइंग टू रीड म्हणजे जे आपण आता वाचणार आहोत, ही स्लीप बेबी स्लीप ही जी पोयम आहे, ट्रेडिशनल ललबाय. ट्रेडिशनल म्हणजेच काय मुलांनो, पारंपरिक. ट्रेडिशनल ललबाय म्हणजे काय, अंगाई गीत. नाव तर आपण आज ही जी पोयम आहे ते काय आहे, आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सॉन्ग ऐकले असेल. पॅट्रिओटिक सॉन्ग म्हणजे देशभक्ती गीत असतात. परत फोक सॉन्ग असतो म्हणजे लोकगीत असतात. बॅलेड असते म्हणजे पोवाडा असतो आणि असे वेगवेगळ्या प्रकारची जे गाणं असतात. पण त्याच्यात जे लहान मुलांसाठी गाणं गायलं जातं म्हणजे छोटे जे बेबी असतात, न्यूबॉर्न आणि 1-1.5 वर्षापर्यंत त्यांना झोपवायला, प्रेमाने त्यांना झोपवायला जे गाणं गायलं जातं त्याला ललबाई म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला ललबाई म्हणतात आणि त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? अंगाई गीत असं म्हणतात. तर बघा, वी आर गोइंग टू रीड ट्रेडिशनल ललबाय नाऊ म्हणजे आता आपण एक अशी ललबाय अंगाई गीत अभ्यासणार आहोत. अ ललबाय इज अ क्विक सूथिंग सॉन्ग दॅट इज यूज्ड लल अ चाइल्ड टू स्लीप. तर बघा, हे काय दिलेलं आहे? अ ललबाय इज अ क्विक. क्विक म्हणजे काय? म्हणजे लवकर झोपले पाहिजे मुलं. सूथिंग सॉन्ग. सूथिंग म्हणजे काय? असं शांत गाणं. शूथिंग म्हणजे शांत. सॉन्ग म्हणजे गाणं. म्हणजे ललबाय असं गाणं आहे जे क्विक आहे, म्हणजे लहान मुलांना याच्यामुळे झोप लवकर येते. सूथिंग सॉन्ग आहे, असे शांतपणे गायलं जाणारं गाणं आहे. दॅट इज यूज लल. आता बघा, इथे यूज केले काय झालेलं आहे, हा लल, LULL, लल हा शब्द यूज झालेला आहे. तर याचं मीनिंग काय आहे? लल मीन्स चाइल्ड टू स्लीप. म्हणजे मुलांना झोपवण्यासाठी जे गाणं गायलं जातं, ललचं मीनिंग आहे चाइल्ड टू स्लीप म्हणजे मुलं जेव्हा झोपतात आणि मुलांना बरेचदा काय खूप रडत असतात. त्यांना झोपायला म्हणजे असं आई हवी असते आणि आई जेव्हा त्यांच्या पाठीवर अशी थापटत असते, त्यांना डोक्यावरून हात फिरवते आणि सुंदर अंगाई गीत वगैरे गाते, ललबाय गाते, तेव्हा मुलं काय करतात? छान झोपी जातात. तर बघा, मराठीमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, निमोनीच्या झाडामागे चंद्र झोपिला गं बाई, हे एक अंगाई गीत आहे. मग लहान मुलांसाठी परत आपण "ए गं गाई गोठ्यात", हे पण गाणं ऐकलंय. तर आपण मराठीमध्ये पण अशी गाणं गातो, की लहान मुलं त्याच्याने झोपतात. तर आता मुलांनो, आपल्याला इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावनेमध्ये लक्षात आलेलं आहे, की ही एक ललबाई आहे आणि स्लीप बेबी स्लीप, स्लीप म्हणजे झोपणे आणि बेबी म्हणजे जे छोटंसं बाळ असतं ते. तर स्लीप बेबी स्लीप म्हणजे ही जी पोयम आहे, ही लहान मुलांना शांतपणे गाणं गाऊन झोपवण्याची काय आहे, ही कविता आहे. हे ललबाई गायल्याने काय होतं, लहान मुलं झोपी जातात. तर आता बघूया इथे बेबीसाठी, छोट्या मुलासाठी किंवा छोट्या बाळासाठी कुठलं गाणं गायलं आहे आणि आपण त्याचं काय करूया मुलांनो, इंट्रोडक्शन आपण पाहिलं आहे. आता त्याचं आपण एक्सप्लेनेशन बघूया. चला मग आपण एक्सप्लेनेशनला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मुलांनो, ही जी कविता आहे, हे जे ललबाई आहे, अंगाई गीत आहे, स्लीप बेबी स्लीप, ते आपण काय करूया, रीड करूया, वाचून घेऊया. चला मग आपण आपल्या पोयमला काय करूया, रीडिंग वाचायला सुरुवात करूया. बघा, आपल्याला काय दिसते आहे चित्रामध्ये, एक सुंदर असं बाळ काय आहे, आपल्याला झोपलेलं दिसतंय.
आणि असं छान रात्रीचं हे दिलेलं आहे. बाळ पाळण्यामध्ये झोपलेलं आहे. रात्री आकाशात ढग दिसतात, चंद्र तारे दिसतात आणि बाळ आपल्याला छोटं झोपलेलं दिसतंय. तर आपण पोएमला वाचायला सुरुवात करूया. काय दिलेलं आहे? Sleep, baby, sleep. Your father herds its sheep. Your mother said the little tree from which fall pretty dreams on thee. Sleep, baby, sleep. The heavens are white with sleep, for they are lamps, those stars so bright, and the moon's shepherd of the night. Sleep, baby, sleep, and I will give thee a sheep which with a golden bell, a little playfellow for thee. Sleep, baby, sleep, and bleat now like a sheep, or else the shepherd's angry dog will come and bite my naughty rug. Sleep, baby, sleep. Go out and herd the sheep. Go out, your barking black dog, go. तर बघा मुलांना, आपण ही काय केली आहे, पोयम वाचून घेतलेली आहे. आता आपण याच्या स्पष्टीकरणाकडे बघूया. तर आपल्याला काय दिसते आहे, पाळण्यामध्ये किंवा एका छोट्याशा झुल्यामध्ये आपल्याला ही मुलगी झोपलेली दिसते आहे आणि असं सुंदर काय दिलेलं आहे, रात्रीचं इथे आपल्याला पिक्चर दिलेला आहे आणि छान वर्णन केलेलं आहे. तर हे आपण कवितेचा जो पहिला स्टॅन्झा आहे म्हणजे ते वाचून घेऊया. बघा काय आहे, स्लीप बेबी स्लीप. स्लीप बेबी स्लीप म्हणजे काय, तर ही जी बाळ जे झोपलेलं आहे, तिची आई बाजूला बसलेली आणि तिला काय म्हणते की स्लीप बेबी स्लीप, म्हणजे बाळा तू आता झोपी जा. आता काय आहे, रात्रीची वेळ झालेली आहे म्हणून ती म्हणते की स्लीप बेबी स्लीप, तू आता छान निवांतपणे झोपून जा. बघा, युअर फादर हर्ट्स हिज शीप, म्हणजे तुझे वडील कुठे गेलेले आहेत. तिची आई त्या बाळाला म्हणते की युअर फादर म्हणजे तुझे जे बाबा आहेत, तुझे जे वडील आहेत, हर्ट्स हिज शीप. हर्ट्स म्हणजे काय, हे म्हणजे ते चारायला गेलेले आहेत. शीप म्हणजे काय, मेंढ्या. आणि आपण काय म्हणू, हर्ट्स जो मेंढ्यांचा ग्रुप असतो त्यांना हर्ट्स म्हणतो आपण. जसं अँट्स असतात, मुंग्या असतात, मुंग्या झुंडमध्ये असल्या ग्रुपमध्ये तर काय म्हणतो, कॉलनी ऑफ अँट्स म्हणजे मुंग्यांची कॉलनी म्हणतो. पॅक ऑफ डॉग्स म्हणजे कुत्र्यांच्या झुंड. त्याचप्रमाणे हर्ट्स कोणाला म्हटलं जाते, जे शीप म्हणजे जे मेंढ्या असतात त्यांचा जो ग्रुप असतो त्यांना हर्ट्स म्हटलं जाते. आणि हर्डर म्हणजे काय असतात, की जे मेंढपाळ असतात, म्हणजे त्या लहान बाळाचे जे बाबा आहेत किंवा तिचे जे वडील आहेत ते काय करतात, ह्या मेंढ्यांना म्हणजे मेंढ्या पाळतात आणि त्या मेंढ्यांना चरायला घेऊन बाहेर गेलेले आहेत. युअर फादर्स हर्ड्स हिज शीप, म्हणजे तुझे बाबा त्यांच्या ज्या मेंढ्या आहेत म्हणजे ह्या ज्या शीप दिसते आहेत ते कुठे घेऊन गेलेले आहेत, त्यांना बाहेर चारायला घेऊन गेलेले आहेत. दिसतात तिचे बाबा. आणि बघा ती काय म्हणते मग, युअर मदर शेक द लिटिल ट्री, म्हणजे तिच्या आईने असं सुंदर इमॅजिनेशन केलेलं आहे की स्लीप बेबी स्लीप, बाळा तू आता झोपी जा. आणि तुझे जे वडील आहेत त्या त्यांच्या शीप घेऊन म्हणजे मेंढ्या घेऊन बाहेर त्यांना चारायला घेऊन गेलेला आहे. आणि तुझी मदर, युअर मदर म्हणजे काय, तुझी आई. शेक्स म्हणजे काय मुलांनो, हलवणे. शेक करणे म्हणजे हलवणे. शेक्स द लिटिल ट्री म्हणजे तुझी आई काय करते आहे, असं सुंदर जे झाड आहे म्हणजे हे इमॅजिन केलेले आहे की एक सुंदर झाड आहेत आणि त्या झाडाला काय लावलेले आहेत, सुंदर सुंदर ड्रीम्स लावलेले आहेत, म्हणजे स्वप्न दाखवले आहेत. बघा, आपल्याला आता लहान मुलगा आपण झोपताना आपल्या मोठ्या लोकांच्या स्वप्नात आपले जे थॉट्स असतात ते येतात, पण लहान मुलांच्या याच्यात काय असतात, त्यांना चॉकलेट्स आवडतात, लॉलीपॉप आवडतात आणि त्यांना ज्या डॉल्स वगैरे आवडतात आणि बाकीच्या ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या लहान मुलांच्या हिशोबाने हे आहेत. तर तिची आई म्हणते, की या झाडाला काय लावलेले आहेत, की असे छोटे-छोटे ड्रीम्स आहेत, म्हणजे असे सुंदर स्वप्न आहेत, ज्याच्यात डॉल आहे, बाहुली आहे, खेळण्यांचे साहित्य आहे, टॉय आहे, परत चॉकलेट्स, लॉलीपॉप सारख्या अशा ज्या वस्तू आहेत, तर काय करते, युअर मदर शेक्स द लिटिल ट्री, म्हणजे तुझी जी मम्मी आहे, तुझी जी आई आहे, ती काय करते आहे, ह्या झाडाला, ह्या स्वप्नाचे हे जे झाड आहे, त्याला अशी ती शेक करत आहे, म्हणजे अशी हलवत आहे. आणि झाडाला शेक केल्यामुळे काय होईल, की जे स्वप्न आहेत, जे ड्रीम्स आहेत, फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी, फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी. तर ती काय म्हणते, की हे सुंदर असं जे स्वप्नाचे झाड आहे आणि जे मी तुझ्यासाठी जे स्वप्न पाहिली आहे आणि तुला त्या स्वप्नांमुळे छान वाटावं, त्यामुळे हे जे झाड आहे त्याला मी शेक करत आहे, म्हणजे मी असं हलवत आहे. आणि हलवल्यामुळे काय होईल, फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी, तर तुला काय भेटतील, असे जे सुंदर सुंदर जे स्वप्न आहेत. काय दिलेलं आहे इथे, फ्रॉम विच फॉल, फॉल म्हणजे काय मुलांना, पडणे. प्रिटी म्हणजे काय, छान किंवा सुंदर म्हणू आपण त्याला. ड्रीम्स म्हणजे काय, DREAMS
MS ड्रीम्स म्हणजे काय? स्वप्न. ऑन दी, दी म्हणजे इथे TSEE दी म्हणजे काय? इथे तुला हे असं संबोधलं आहे. तर काय म्हणते तिची आई, की हे झाड आहे याला मी जर शेक केलं, हलवलं असं तर काय होईल? फ्रॉम व्हिच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी म्हणजे या झाडावरची जी सुंदर अशी स्वप्न आहेत, जे प्रिटी ड्रीम्स आहेत ते काय तुला तुला ते फॉल होतील म्हणजे खाली पडतील आणि तुला ते स्वप्नामध्ये असे सुंदर दी म्हणजे तुला, तुला असे सुंदर, सुंदर स्वप्न येतील आणि तुला ह्या झाडावरचे जे सुंदर स्वप्न आहेत, जशी हे बघा डॉल आहे, हे आहे. तर फ्रॉम व्हिच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी म्हणजे ह्या झाडावरची जी सुंदर स्वप्न आहेत, ते तुला पडतील म्हणजे ते तुला भेटतील स्वप्न आणि तू ते स्वप्न पाहशील असे सुंदर आणि त्यामुळे काय होईल, तू नेहमी असा हसत राहशील आणि तुला झोप छान लागेल. परत काय म्हणते तिची स्लीप बेबी स्लीप म्हणजे काय बाळा तू निवांतपणे झोप. तुझे बाबा कुठे गेलेले आहेत? पहिलंच त्यांच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, की तुझे बाबा त्यांचे जे मेंढ्या आहेत, ज्या शीप आहेत, तर ते एक हर्डर आहेत आणि ते आपलं हर्ड्स म्हणजे त्यांचा झुंड ते चारायला घेऊन गेलेले आहेत. तुझी आई काय करते? तू शांत झोपली आहे, तर तुझी आई त्या झाडाला शेक करत आहे आणि त्या झाडावर अशी सुंदर, सुंदर ड्रीम्स आहेत म्हणजे स्वप्न आहेत. तर ते खाली पडतील आणि खाली पडून ते तुझ्या डोक्यामध्ये येतील आणि तू ते सुंदर स्वप्न पाहशील आणि त्या सुंदर स्वप्नातल्या त्या बाहुल्या, चॉकलेट्स पाहून काय होईल? तुला छान आनंद होईल आणि तू आनंदाने काय तू झोपशील. स्लीप बेबी स्लीप. आता बघा पोएमचा दुसरा स्टांजा स्टार्ट झालेला आहे. काय दिलेलं आहे? स्टांजा म्हणजे कडवा. तर बघा द हेव्हन्स आर व्हाईट विथ शिप. हेव्हन्स म्हणजे काय मुलांनो? हेव्हन्स म्हणजे स्वर्ग. तर काय दिलेलं आहे इथे? हेव्हन्स HEAVENS. हेव्हन्स म्हणजेच काय? स्वर्ग. द हेव्हन्स आर व्हाईट विथ शिप म्हणजे जे स्वर्ग आहे, तर ते स्वर्ग कशाने भरलेलं आहे? त्याच्यात काय आहे? स्वर्गामध्ये आपल्याला स्वर्ग म्हणजे काय? जे आपण आकाश वगैरे पाहतो, स्वर्ग आहे. तर जे आकाश आहे किंवा जे स्वर्ग आहे, ते ते कशाने भरलेलं आहे? आर व्हाईट. व्हाईट म्हणजे काय? पांढरं. व्हाईट विथ शिप्स म्हणजे आकाशात स्वर्गात आपल्याला काय दिसते आहेत? सुंदर, सुंदर अशा मेंढ्या दिसते आहेत, शिप दिसत आहेत. म्हणजे जे संपूर्ण हेवन आहे ते कशाने फुल झालेलं आहे, कशाने भरलेलं आहे, की सुंदर तिथे आकाशात आपल्याला शिप्स दिसतायत. फॉर दे आर लॅम्प्स दो स्टार्स सो ब्राईट. फॉर दे आर लॅम्प्स आणि ते स्वर्गातल्या ज्या हेव्हन्स मधल्या ज्या मेंढ्या आहेत त्या काय आहेत? दे आर लॅम्प्स म्हणजे मेंढ्यांच्या जे शिप असतात त्यांच्या त्यांच्या बाळांना म्हणजे त्यांच्या पिल्लांना काय म्हणतात? लॅम्प्स. लॅम्प्स म्हणजे कोकरू. जशी जी मेंढी असते तिच्या पिल्लाला काय म्हणतात? कोकरू म्हणतात आणि इंग्रजीमध्ये त्याला लॅम्प्स म्हणतात. फ्रॉम दे आर लॅम्प्स ते आपल्या दे आर लॅम्प्स दोज स्टार सो ब्राईट म्हणजे त्यांनी असं रात्रीचं वर्णन केलेलं आहे, की जे हेवन आहे रात्री आपल्याला जो आकाश दिसतो आहे आणि त्याच्यात जे पांढरे शुभ्र हे दिसतायत तारे तर ते काय आहेत? त्या शिप्स आहेत. त्या शिप्सनी पूर्ण भरलेल्या आहेत, मेंढ्यांनी पूर्ण भरलेल्या आहेत आणि त्याच्यातले जे शिप्स आहेत, दो फॉर दे आर लॅम्प्स आणि त्याच्यातले जे शिप्स आहेत ते काय आहेत? ते कोकरू आहेत, लॅम्प्स आहेत. दो स्टार्स सो ब्राईट आणि म्हणजे त्यांनी जे स्टार्स आहेत आकाशात जे स्टार असतात म्हणजे तारे असतात त्यांना कशाची उपमा दिलेली आहे? म्हणजे कोकरू. म्हणजे आकाशात जे आपल्याला स्टार दिसतात ते काय आहेत? मेंढ्यांचे पिल्ल आहेत म्हणजेच कोकरू आहेत आणि ते छान असे आकाशात ताऱ्याप्रमाणे चमकत आहेत. म्हणजे त्यांनी काल्पनिक हे यूज केलेलं आहे, की जसं तू माझी मुलगी आहे, तसंच आकाशामध्ये काय आहे, एक असा हेव्हन्समध्ये आपल्याला शिप दिसतायत, म्हणजे खूप साऱ्या मेंढ्या दिसतायत आणि त्या मेंढ्यांमध्ये जे असे चमकणारे छोटे-छोटे असे दिसतायत आपल्याला तारे लुकलुकणारे, त्या कोण आहेत? तर त्या ज्या आहेत मेंढ्यांचे पिल्ल म्हणजेच काय आहेत? ते लॅम्प्स आहेत, कोकरू आहेत अँड दोज स्टार्स सो ब्राईट आणि ते स्टारप्रमाणे काय आहेत? चमकत आहेत. म्हणजे ताऱ्यांना काय म्हटलेलं आहे कवीनी? ताऱ्यांना म्हटलेलं आहे त्यांनी, की ते जे आकाशातले स्टार्स आहेत त्यांना त्यांनी लॅम्प्स म्हटलेलं आहे म्हणजे कोकरू म्हटलेलं आहे. आता आपण नेक्स्ट लाईन बघूया. अँड द मून शेफर्ड ऑफ द नाईट. आता बघा आकाशात त्या तिन्ही म्हटलं आहे म्हणजे पोएटनी म्हटले आहे, की आकाश काय आहे? हेवन आहे आणि हेव्हनमध्ये काय आहेत? खूप साऱ्या शिप्स आहेत. हेवन सगळं शिप्सनी म्हणजे मेंढ्यांनी भरलेलं आहे आणि त्या हेव्हनमध्ये आपल्याला जे छोटे-छोटे लुकलुकणारे तारे दिसतात, त्या ताऱ्यांना त्यांनी काय म्हटलेलं आहे? कशाची उपमा दिलेली आहे? कोकरूची उपमा दिली आहे. म्हणजे ते लॅम्प्स आहेत आणि ते जे लॅम्प्स आहेत ते काय आपल्याला छोटे-छोटे असे ताऱ्याप्रमाणे चमकताना दिसतात. आता लॅम्प्स आहेत म्हणजे मेंढ्या पण आहेत आकाशात. मग बघा अँड द मून शेफर्ड ऑफ द नाईट आणि त्या रात्री म्हणजे रात्रीच्या वेळेस त्या मेंढ्यांना पाहायला, त्यांना चारायला घेऊन द्यायला किंवा त्यांची काळजी घ्यायला काय आहे? मून आहे. मून म्हणजे काय? चंद्र
आणि तो काय आहे? शेफर्ड आहे. चरवाहा, शेफर्ड आहे. तो काय आहे? शेफर्ड. शेफर्ड म्हणजे त्याला चरवाहा म्हणू. तर तो त्या आपल्याला आकाशात ज्या हे दिसतायत, म्हणजे काय दिसतायत? लॅम्प्स आणि शीप दिसतायत. त्यांना चारायला घेऊन जायला किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवायला कोण आहे? शेफर्ड आहे. आणि शेफर्ड त्यांनी कोणाला म्हटलं आहे? मूनला, म्हणजे चंद्राला म्हटलं आहे. म्हणजे आपल्याला इथे हे जे तारे दिसतात, तर यांना काय म्हटलेलं आहे? लॅम्प म्हटलेलं आहे. ठीक आहे? लॅम्प म्हणजे शीप म्हणजे मेंढीचे जे पिल्लू असतात त्यांना लॅम्प म्हटलेलं आहे. आणि ह्या लॅम्प्सला, हे छोटे-छोटे हे दिसतेत आपल्याला, तर यांना लॅम्प्स म्हटलेलं आहे आणि मोठ्यांना शीप म्हटलेलं आहे. आणि यांच्यावर लक्ष ठेवायला, आणि यांचं शेफर्ड कोण आहे? याला चारायला घेऊन जायला किंवा यांच्यावर लक्ष ठेवणारा यांचा शेफर्ड कोण आहे? तर यांना पाहायसाठी कोण आहे? यांचा चरवाहा मून आहे. तर मून यांची काय करत असतो? तो काळजी घेत असतो. बघा आता, स्लीप बेबी स्लीप, म्हणजे ती म्हणते की बाळा आता तू झोपी जा, असं सुंदर ती अंगाई गीत गाते आहे तिची आई. मग बघा, तिसरी जो स्टांजा आहे, म्हणजे तिसरी जो कडवा आहे, त्याच्यात काय दिलेलं आहे? अँड आय विल गिव्ह दी अ शिप. आणि बघा बाळ, तू असं छान झोपली तर काय होईल? आय विल गिव्ह दी अ शिप. दी म्हणजे तुला. आय विल गिव्ह दी अ शिप म्हणजे मी तुला काय देईल? एक छोटीशी मेंढी देईल. आणि त्या मेंढीला काय असेल? विच विथ इट्स गोल्डन बेल शाल बी. आणि मी तुला जी मेंढी देणार आहे, म्हणजे शिप देणार आहे, म्हणजे मी तुला काय एक छोटी अशी शिप देणार आहे, म्हणजे मेंढी देणार आहे. बघा किती सुंदर अशी शिप आहे, दिसते आहे. आणि तिचे डोळे बघा किती सुंदर आहेत असं. आणि काय असेल? अ लिटिल प्ले फेलो फॉर दी. लिटिल प्ले फेलो, तर या शिपला काय म्हटलेलं आहे? लिटिल प्ले फेलो म्हणजे तुझी ती काय असेल? प्ले फेलो म्हणजे काय? तुझी पार्टनर असेल, तुझ्या खेळायची सोबती असेल. प्ले फेलो म्हणजे खेळणारा सोबती म्हणू आपण त्याला. तर प्ले फेलोचा अर्थ काय होतोय? खेळणारा सोबती. तर काय म्हटलंय? अ लिटिल प्ले फेलो ऑफ दी, म्हणजे तुला खेळायला काय मिळेल? एक खेळायला सोबती मिळेल, म्हणजे तुला एक फ्रेंड मिळेल. तर कोण असेल तो फ्रेंड? म्हणजे मी तुला एक शिप देईल आणि तू त्याच्याशी थोडं मोठं झाल्यावर त्याच्याशी तू खेळशील. स्लीप बेबी स्लीप. आणि बघा, तिच्या आईने म्हटलं की मी तुला एक शिप देईल आणि काय असेल? विच विथ अ गोल्डन बेल शाल बी. आणि त्या मी जी तुला शेप देणार आहे, अशी सुंदर व्हाईट अशी शेप देणार आहे, तर त्याला काय असेल? गोल्डन बेल असेल, म्हणजे सोनेरी रंगाची, सोन्याची काय असेल? त्याला घंटी असेल बरं, अशी बेल असेल. विच विथ दिस गोल्डन बेल शाल बी, म्हणजे तुला खेळायला मी एक शिप देणार आहे, तो तुझा फ्रेंड बनेल, तुझा प्ले फेलो बनेल, म्हणजे तू त्याच्यासोबत खेळशील. आणि त्या प्ले फेलोला काय असेल? गोल्डन बेल्स असतील, त्याच्यामुळे तो अजूनच छान दिसेल. आणि तुला जेव्हा तो चालेल आणि त्याची जेव्हा घंटा वाजेल, तर तुला त्याच्याशी खेळायला खूप मजा येईल. बघा, स्लीप बेबी स्लीप. परत काय म्हणते ती, की बाळा मी तुझ्यासाठी एवढं सगळं प्लॅन करून ठेवलेलं आहे. आता तू छानपणे छान झोपी जा. फोर्थ स्टांजा आहे. अँड ब्लीट नॉट लाईक अ शिप. ब्लीट म्हणजे BLEAT. ब्लीट म्हणजे काय मुलांनो? ज्या शिप असतात त्या काय असतात? किंवा बकऱ्या अशा म्या म्या करतात. तर ब्लीट म्हणजे काय? असं त्यांचा जो आवाज असतो, म्या 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 जो आवाज असतो, म्हणजे बकरीसारखा किंवा शीप सारखा आवाज करणे. सो अँड ब्लीट नॉट लाईक अ शीप. तर त्या बाळाची आई त्याला म्हणते की तू आता या बकरीसारखा, म्हणजे या मेंढीसारखा, ह्या ज्या मेंढ्या दिसतात ना आपल्याला, मेंढीसारखा तू म्या म्या असा आवाज काढू नको. जशा मेंढ्यांचा कसा आवाज असतो? म्या म्या असा आवाज असतो. तर अँड ब्लीट नॉट लाईक अ शीप, म्हणजे त्या ज्या शीप आहेत त्यांच्यासारखं तू असं म्या म्या आवाज काढू नको. ऑर एल्स द शेफर्ड्स अँग्री डॉग. आणि जर तू असा आवाज काढला तर काय होईल? ऑर एल्स द शेफर्ड्स अँग्री डॉग, म्हणजे जो चरवाहा आहे, जो धनगर आहे, जो मेंढ्या पाळतो, त्याच्याकडे काय असतं? त्याच्या प्रोटेक्शनसाठी एक डॉग असतो नेहमी. जेव्हाही चरवाहे जे असतात, धनगर लोक असतात, शेफर्ड असतात, ते मेंढ्यांना जेव्हा चारायला घेऊन जातात, तर त्यांच्याकडे एक त्यांच्या प्रोटेक्शनसाठी एक डॉग असतो. ते नेहमी सोबत एक कुत्रा ठेवतात. तर बाळाची आई म्हणते की तू त्याच्यासारखा आवाज ब्लीट नको करू, म्या म्या असा आवाज काढू नको. जर तू असं रडत बसलास किंवा आवाज काढला तर काय होईल? ऑर एल्स द शेफर्ड्स अँग्री डॉग, म्हणजे जो शेफर्ड आहे, म्हणजे जो चरवा आहे, त्याचा जो अँग्री डॉग आहे, दिसतो आपल्याला इथे, डॉग दिसतो आहे मुलांना. तर हा जो डॉग आहे तो काय करेल? हा जो डॉग आहे तो काय करेल? अँग्री डॉग आहे. अँग्री म्हणजे हा डॉग काय आहे? रागावलेला डॉग आहे. और एज द शेफर्ड्स अँग्री डॉग, तर त्या चरवाह्याचा, म्हणजे तो धनगराचा जो आहे, डॉग आहे, तो काय करेल? तुला
विल कम अँड बाईट माय नॉटी डॉग. काय म्हणते ती, की जो चरवाह्याचा शेफर्डचा जो डॉग आहे तो काय होईल, विल कम अँड बाईट माय नॉटी डॉग. म्हटलं आहे की जर तू असा म्या म्या आवाज केला, तू असं ब्लीट केलं, शीप सारखा आवाज काढला, तर तो चरवायाचा जो अँग्री डॉग आहे, जो शेफर्ड आहे, त्याचा जो अँग्री डॉग आहे म्हणजे रागावलेला रागीट कुत्रा आहे, दिसतोय आपल्याला, विल कम अँड बाईट माय नॉटी डॉग. तर काय होईल की जे विल कम आणि तो येईल आणि काय बाईट माय नॉटी डॉग म्हणजे तो माझ्या नॉटी डॉगला काय करेल, तो चावेल. आता बघूया याच्यातला आपण जो लास्ट स्टांजा आहे, म्हणजे कडवा आहे, त्याच्याबद्दल बघूया. गो आउट अँड हर्ड द शिप. गो आउट अँड हर्ड द शिप. काय म्हटलेलं आहे, गो आउट म्हणजे तू आता बाहेर जा, अँड हर्ड द शिप. हर्ड द शिप म्हणजे आता जो शिप आहे, जो मेंढ्यांचा ग्रुप आहे, तो काय कर, तू चारायला घेऊन जा. हर्ड द शिप, गो आउट अँड हर्ड द शिप. गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग गो. आता तो काय म्हणतो की तू बाहेर जा. गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग गो. ती म्हणते कुत्र्याला गो आउट. कुत्र्याला म्हणते ती म्हणजे त्या मुलाची आई, बेबीची आई, गो आउट, तू आता इथून जा. यू बार्किंग ब्लॅक डॉग म्हणजे तू भुंकणारा. बार्क करणे म्हणजे मुलांना, बार्क करणे म्हणजे भुंकणे. यू बार्किंग ब्लॅक डॉग गो म्हणजे ती म्हणते की हे भुंकणाऱ्या कुत्र्या, तू आता इथून निघून जा. का बरं निघून जा म्हणते, कारण त्याच्या आवाजाने काय होईल, जी बेबी आहे ती काय होईल, झोपेतून जागी होईल आणि तिला असं वाटते की माझ्या बाळाने छान झोपलं पाहिजे आणि तिला कुठलंही डिस्टर्बन्स नको, म्हणून ती काय म्हणते की हे भुंकणाऱ्या कुत्र्या, तू आता इथून निघून जा. स्लीप बेबी स्लीप. आणि आपल्या बाळाला काय म्हणते की बाळा आता तू काय आहे, शांतपणे झोपून जा. तर बघा मुलांना, आपण काय बघितलं आहे की इथे जी एक आई आहे, एक आई आहे, ती आपल्या बाळासाठी काय एक ललबाय गात आहे. स्लीप बेबी स्लीप म्हणजे अंगाई गीत गात आहे आणि अंगाई गीत गाताना ती तिला सांगते की बाळा तू आता शांतपणे झोप. तुझे बाबा कुठे गेले आहेत, ते त्यांच्या ज्या शिप आहेत त्या चारायला घेऊन गेलेले आहेत. मेंढी चारायला घेऊन गेलेले आहेत आणि तुझी जी आई आहे ती काय करते आहे, एक झाड आहे, स्वप्नांचं झाड आहे, त्याला अशी शेक करते, हलवते आणि त्याच्यातून जी पडणारी स्वप्न आहेत ते तुला छान स्वप्न भेटतील आणि दिसतील. दुसऱ्या ओळीत म्हणते की बाळा म्हणजे आता बघ, जशी तू शांत झोपलेली आहे, म्हणजे तर काय तिने आकाशाचं वर्णन केलेलं आहे की आकाशात सुंदर अशा हेव्हन्स मध्ये शिप आहेत म्हणजे मेंढ्या आहेत आणि त्या मेंढ्याची पिल्ल जी आपल्याला छोटी छोटी दिसतात ते ताऱ्यांच्या स्वरूपात आहेत, म्हणजे ते स्टार सारखी दिसतात आणि आकाशामध्ये या मेंढ्यांना म्हणजे या स्टार्सला किंवा हे जे शिप आहेत यांना सांभाळायला यांचा शेफर्ड कोण आहे, मून आहे. तर मून काय करतो, त्यांचा तो शेफर्ड आहे आणि तो त्यांना बघतो. नंतर काय सांगितलंय की बाळा तू असं झोपताना म्या म्या आवाज असं काढू नको, कारण तू असा आवाज काढला तर तो शेफर्डकडे जो जंगली डॉग असतो तो येईल आणि तो काय करेल, तुझ्यावर भुंकेल आणि काय करेल, तो तू म्हणजे तू नॉटी आहेस आणि असा आवाज काढतो तर तो तुला चावण्याचा प्रयत्न करेल. आणि लास्ट याच्यात म्हणजे ती परत आपल्या बाळासाठी म्हणते की त्या कुत्र्याला की तू इथून गो, गो बार्किंग डॉग गो म्हणजे हे भुंकणाऱ्या कुत्रा तू इथून निघून जा, कारण तू इथे भुंकल्यामुळे, तुझ्या आवाजामुळे काय होतं, माझ्या बाळाला डिस्टर्ब होते, तो झोपू शकत नाही, त्याची झोप तुटेल, त्याच्यामुळे तू इथून निघून जा. तर असं सुंदर अशा हलक्या आवाजातलं जे अंगाई गीत होतं स्लीप बेबी स्लीप, आपण त्याचं मीनिंग एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. तर आपल्या स्लाइडमध्ये पण मुलांना काय दिलेलं आहे, पोयमचं मीनिंग दिलेलं आहे, ते आपण एकदा समजून घेऊया की काय दिलेलं आहे. तर बघा, आपण याचं एक्सप्लेनेशन अभ्यासलेलं आहे मुलांना. तर आपल्या कवितेमध्ये, आपल्या स्लाइडमध्ये पण पोयमचं मीनिंग दिलेलं आहे, अर्थ दिलेला आहे, ते पण आपण एकदा एक्सप्लेन करूया, समजून घेऊया. तर बघा काय दिलेलं आहे इथे, द मदर इन दिस पोयम इज पुटिंग हर बेबी टू स्लीप. शी इज सिंगिंग द ललबाय अँड टेलिंग द बेबी टू स्लीप. तर ही इथे काय दिलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, द मदर इन धिस पोयम म्हणजे या ज्या कवितेतली मदर आहे म्हणजे जी आई आहे, इज पुटिंग हर बेबी टू स्लीप. तिने तिच्या बाळाला झोपायला ठेवलेलं आहे, म्हणजे ती त्याला झोपवत आहे. शी इज सिंगिंग द ललबाय आणि ती काय गात आहे, ती गाणं गात आहे आणि ते काय आहे, ललबाय आहे, ती एक अंगाई गीत गात आहे. अँड टेलिंग द बेबी आणि त्या बाळाला सांगत आहे, टेलिंग द बेबी म्हणजे त्या बाळाला सांगत आहे टू स्लीप. आणि ते बाळाला ते अंगाई गीत गाता गाता, त्याला थोपटता थोपटता काय करत आहे, ती त्याला सांगत आहे की बेबी आता तू झोपून जा, आता तू झोप. ती गाण्याच्या माध्यमातून त्याला झोपवण्याचा प्रयत्न करत आहे. परत एकदा बघूया, द मदर इन दिस पोयम इज पुटिंग हर बेबी टू स्लीप म्हणजे या गाण्यातली किंवा या
पोयम मधली जी आई आहे तिने तिच्या बाळाला झोपायला ठेवलेलं आहे, ती त्याला झोपवत आहे. शी इज सिंगिंग द ललबाय. ती त्याच्यासाठी सुंदर असं, ललबाय म्हणजे अंगाई गीत, ती त्याच्यासाठी सुंदर असं अंगाई गीत गात आहे. अँड टेलिंग द बेबी टू स्लीप, आणि त्याला झोपवण्याचा प्रयत्न करत आहे. ती त्याला म्हणते की तू आता झोपी जा. लहान मुलं म्हणजे तुम्ही पण बघितलं असेल मुलांनो, की आपण जेव्हा लहान असतो किंवा आपल्या घरात सुद्धा जेव्हा बाळ असते, तेव्हा आपली आई, मावशी किंवा आपल्या घरातले जे मोठे असतात त्या बाळाला हातावर घेऊन, इथे ठेवून असं झोपवण्याचा प्रयत्न करतात, पाळण्यात ठेवून. पाळण्याची दोरी हलवून गाणं गातात, त्यांच्यासाठी छान असं अंगाई गीत गातात आणि त्यांना झोपवण्याचा प्रयत्न करतात. तर जसं आपण आपल्या बाळासाठी अंगाई गीत गातो आहे, तर तसंच हे इंग्रजीमधलं काय आहे, स्लीप बेबी स्लीप, ललबाय आहे. आणि या ललबाय म्हणजे या कवितेतली जी आई आहे पोयम मधली, ती आपल्या बाळाला तिने झोपी घ्यायला ठेवलेलं आहे आणि ती त्याच्यासाठी काय करत आहे, एक ललबाय म्हणजे अंगाई गीत गात आहे आणि त्याला गाता गाता सांगत आहे की तू आता झोप, म्हणजे आता तुला झोपायचं आहे. द बेबीज फादर लुक्स आफ्टर द शीप. आणि बाळाला गाण्यामध्ये ती सांगते, त्या अंगाई गीतामध्ये सांगते की द बेबीज फादर लुक्स आफ्टर द शीप. आणि तिचे जे बाबा आहेत, त्या बाळाचे बाबा आहेत, ते कुठे गेलेले आहेत, त्यांचे जे शीप आहेत, मेंढ्या आहेत, त्यांना ते पाहायला घेऊन, म्हणजे त्यांना चरायला घेऊन गेलेले आहेत बाहेर. अँड द मदर शेक्स द लिटिल ट्री. आणि तिची जी आई आहे ती काय करते आहे, एक लिटिल ट्री म्हणजे एक छोटस स्वप्नांचं झाड आहे, त्याला शेक करते, म्हणजे त्या झाडाला ती अशी हलवत आहे. आणि झाडाला असं हलवल्यामुळे काय होतं, फ्रॉम विच द प्रिटी ड्रीम्स फॉल ऑन द बेबी. आणि त्या झाडाला हलवल्यामुळे काय आहे, की ते झाडावर असलेली जी सुंदर सुंदर स्वप्न आहेत, ती कुठे पडतील, प्रिटी ड्रीम्स म्हणजे जे झाडावर असलेली सुंदर स्वप्न आहे ते कुठे पडतील, फॉल ऑन द बेबी. आणि ते जे बेबीचं डोकं आहे, बेबी जे झोपलेलं आहे, तर त्या बेबीच्या झोपणे म्हणजे ती स्लीपिंग झोपलेली आहे, तर तिच्या स्वप्नात ते सुंदर जे ड्रीम्स आहे, स्वप्न, तिच्या स्वप्नामध्ये ते येतील आणि तिला सुंदर ड्रीम्स दिसणार. द स्काय इज फुल ऑफ बिग स्टार्स. आणि इथे म्हटलेले आहे की जे आकाश आहे ते तुम्ही रात्री बघाल, संपूर्ण बिग स्टार्स म्हणजे मोठ्या किंवा लुकलुकणाऱ्या अशा लहान चांदण्यांनी संपूर्ण भरलेलं असते. दॅट लुक लाईक शिप. आणि हे जे आपल्याला आकाशातले तारे दिसतात, तर तिची आई त्या गीतामध्ये त्या बाळाला सांगते की हे जे आकाशातले तारे आहेत ते कशाप्रमाणे दिसतात, दॅट लुक लाईक अ शिप म्हणजे ते आपल्या पांढऱ्या ज्या मेंढ्या असतात त्यांच्याप्रमाणे असं दिसते, की आकाश जे हेवन आहे ते भरगच्च मेंढ्यांनी भरलेलं आहे, शिपनी भरलेलं आहे, असं ते कंपेअर करतात. म्हणजे चांदण्यांना त्या शिप सोबत कंपेअर करतात. म्हणजे आकाशातली जी चांदणं आहेत, जे स्टार्स आहेत, ते जणू काही कशा दिसतात, शिप सारख्या दिसतात. म्हणजे आपल्याला वाटेल की हेवन मध्ये, स्वर्गात जणू काही शिप्स आहेत. अँड स्मॉल ब्राईट स्टार्स. आणि त्या आकाशातले जे छोटे छोटे ब्राईट स्टार आहेत, चमकणारे जे स्टार्स आहेत, दॅट लुक लाईक अ लॅम्प्स. आणि जे छोटे स्टार आहेत ते कोणासारखे दिसतात, लॅम्प्स. लॅम्प्स म्हणजे जे कोकरू असतात, जे मेंढ्यांचे पिल्लू असतात, त्यांना लॅम्प्स म्हणतात. तर काय म्हटलंय या कवितेमध्ये, कवीनी म्हटलेलं आहे आणि ती आई अंगाई गीत गाताना म्हणते की हे बाळा, जे आकाश संपूर्ण चांदण्यांनी, ताऱ्यांनी भरलेले आहेत, तर आकाशामध्ये मोठे पण तारे आहेत आणि छोटे पण तारे आहेत. जे मोठे तारे आहेत ते कसे दिसतात, जणू काही ते शिप आहेत, म्हणजे मोठ्या मेंढ्या आहेत. आणि जे छोटे लुकलुकणारे तारे आहेत ते काय आहेत, ते लॅम्प्स आहेत, म्हणजे कोकरू आहेत, म्हणजे मेंढ्यांचे जे पिल्लू आहेत ते छोटेवाले, ते लॅम्प्स आहेत. द पोएट कॉल्स द मून. आणि कवी काय म्हणतो, मूनला, म्हणजे द पोएट कॉल्स द मून. आणि इथे म्हटलंय बघा, द पोएट कॉल्स द मून द शेफर्ड ऑफ द नाईट हु इज टेंडिंग द स्टार्स. काय म्हटलेलं आहे की हे आकाशातले जे हे आहेत, लॅम्प्स आहेत किंवा शिप्स आहेत, ज्या मेंढ्या आहेत, द पोएट कॉल्स द मून. कवीनी आकाशातल्या चंद्राला काय म्हटलेलं आहे, द शेफर्ड ऑफ द नाईट. म्हणजे रात्रीचा जो शेफर्ड आहे, रात्री ह्या ज्या मेंढ्या दिसत आहेत किंवा हे जे स्टार्स दिसत आहेत आपल्याला मेंढ्याच्या स्वरूपात आकाशात, तर यांचा शेफर्ड म्हणजे यांचा चरवाहा किंवा यांच्यावर लक्ष ठेवणारा कोण आहे, तो मून आहे. तर रात्रीच्या वेळेस जो मून आहे, अंधाऱ्या रात्री तो काय करतो, ह्या स्टार्स आहेत, स्टार्सला कशाची उपमा दिलेली आहे, मेंढ्या आणि लॅम्प्स. इथे यांना कोण पाहत असतो, मून बघत असतो. हु इज टेंडिंग द स्टार्स म्हणजे तो काय करत असतो, त्यांची काळजी घेत असतो आणि त्यांना त्यांच्यावर तो लक्ष ठेवून असतो. बघा, द मदर लव्हिंगली प्रॉमिसेस द बेबी दॅट if it sleep then she will give a gift of a sheep
विथ अ गोल्डन बेल्स ॲज अ फ्रेंड टू प्ले. तर बघा आपण जे पहिले दुसरे स्टॅन्झा आहे त्याच्यातलं बघितलं होतं, की ती तिच्यासाठी ललबाय गाते आणि गाताना काय करते, ती तिला झोपवण्याचा प्रयत्न करते आणि तिला सांगते, की तुझे बाबा बाहेर गेलेले आहेत, आई तुला बघायला आहे आणि ती जे ड्रीम्सचं झाड आहे छोटंसं लिटिल ट्री त्याला शेक करते आहे. त्याच्यातून जे ड्रीम्स आहेत ते तुला काय येतील, ते ड्रीम्स म्हणजे तू ते स्वप्न पाहशील आणि तुला छान झोप लागेल. नंतरच्या कडव्यात त्यांनी सांगितलेलं आहे, की जे स्टार्स आहेत, छोटे आणि मोठे आकाशातले स्टार्स आहेत, ते जणू काही काय आहेत, लॅम्प्स किंवा ते शिप आहेत आणि त्या रात्रीच्या ज्या आकाशातल्या ताऱ्यांना त्यांनी शिप आणि लॅम्प्स म्हटलंय आणि त्यांना पाहायला त्यांचा शेफर्ड कोण आहे? मून आहे. तो रात्री त्यांच्यावर लक्ष ठेवून असतो. तर आपण असे 2 स्टॅन्झाचा मीनिंग पाहिलेला आहे. आता हा तिसरा स्टॅन्झा आहे म्हणजे तिसरा कडवा आहे. काय म्हटलेला आहे? द मदर लव्हिंगली प्रॉमिसेस द बेबी दॅट इफ इट स्लीप देन शी विल give it gift of a ship with a golden bell as a friend to play. तर काय म्हटलेलं आहे? द मदर लव्हिंगली प्रॉमिसेस म्हणजे तिच्या तिसऱ्या कडव्यामध्ये त्या बेबीची आईने तिला प्रॉमिस केलेलं आहे. म्हणजे प्रेमाने तिला असं वचन दिलेलं आहे. लव्हिंगली म्हणजे प्रेमाने. तिच्या आईने प्रेमाने तिला असं वचन दिलेलं आहे. काय म्हटलंय? द बेबी दॅट इफ इट स्लीप जर तू असं छान झोपली तर काय होईल? देन शी विल गिव्ह इट गिफ्ट. तर जर तू बेबी असं लवकर झोपली आणि छान झोपली तर मी तुला काय देईल? एक गिफ्ट देईल. एक एक गिफ्ट देईल ऑफ अ शिप आणि ते गिफ्ट काय असेल? मी तुला गिफ्टमध्ये शिप देईल म्हणजे एक सुंदर अशी मेंढी असेल, शिप विथ अ गोल्डन बेल आणि त्या ज्या शिपला मेंढीला काय असेल? तिच्या गळ्यामध्ये गोल्डन बेल म्हणजे सोन्याची घंटा असेल. बेल ॲज फ्रेंड टू प्ले आणि मी तुला काय मिळेल? तुला खेळायला एक साथीदार मिळेल. तर तिसऱ्या कडव्यात त्या बेबीची आई काय म्हणते तिला, की जर तू अशी बेबी छान शांत झोपली तर मी तुला खेळायला एक प्ले फेलो देईल म्हणजे खेळायला तुला एक पार्टनर देईन, तुझा सोबती राहील, तुझा फ्रेंड असेल तो आणि ते सुंदर जे हे असेल, शिप असेल, त्याच्या गळ्यामध्ये काय असेल? गोल्डन कलरची बेल असेल, सोन्याची घंटा असेल आणि तुला त्याच्याशी खेळायला खूप आवडेल. जर तू झोपली तर मी तुला गोल्डन घंटा असलेला एक काय देईल? शिप तुला मी खेळायला फ्रेंड म्हणून गिफ्ट करेल असं. नाऊ द मदर वॉन्ट्स आता बघा चौथा कडवा म्हणजे तिसऱ्या कडवात ती तिला समजवते आणि चौथ्या ह्याच्यात बघा काय म्हणते? नाऊ द मदर वॉन्ट्स बेबी नॉट टू मेक एनी साऊंड. आता बघा एवढं गाणं घातल्यावर पण काय होतं? मुलं कधी-कधी झोपत नाही. मग आई कंटाळून तिला म्हणते, नाऊ द मदर वॉर्न म्हणजे ती तिला समजवते, ती तिला अलर्ट करते. ती तिला सांगते, द बेबी नॉट टू मेक एनी साऊंड की बेबी तू आता कुठलाही आवाज करू नको. म्हणजे कुठलाही असं म्या म्या ब्लीट नको करू जशा मेंढ्या किंवा शिप जसा आवाज काढतात तसं तू रडण्याचा आवाज करू नको. अदरवाईज असं केलं तर काय होईल? द शेफर्ड्स अँग्री डॉग विल कम अँड बाईट. शेफर्ड्स म्हणजे जो चरवाहा आहे किंवा जो धनगर आहे, जो मेंढ्यांची काळजी घेतो त्याच्याकडे एक डॉग आहे. त्याचा जो अँग्री डॉग त्याच्याकडे एक रागेट डॉग आहे. विल कम तो येईल आणि तो काय करेल? तुला चावा घेईल. बाईट म्हणजे चावणी. तो तुला चावेल. म्हणून बेबी तू असा रडण्याचा म्या म्या ब्लीट असा आवाज करू नको. अशी ती तिला काय करते? आपल्या बेबीला वॉर्न करते. बघा आता शेवटचा स्टॅन्झा आहे फायनली. म्हणजे शेवटी द मदर आस्क्ड द शीप फायनली मदर आस्क्ड द शीप फायनली तिची जी आई आहे ती शीपला म्हणते बरं म्हणजे मेंढीला अँड द बार्किंग डॉग आणि ती शेवटी कोणाला शेवटी काय म्हणते की मग तिला परत तिच्या बाळाला झोपवायचं असतं आणि असं ती वॉर्न करते की बेबी तू असा आवाज काढू नको नाहीतर हा काय येईल आपण लहान मुलांना म्हणतो ना झोपत नसतो की तो बघा भूत येईल आणि तिकडून कोणतरी येईल तुला पकडून घेऊन जाईल म्हणजे घाबरवायसाठी आपण त्यांना आणि लवकर झोपी गेले पाहिजे म्हणून असे काहीतरी शब्द वापरतो. म्हणून तिच्या आईने पण त्या बेबीला सांगितले, की "तू तसा आवाज नको करू, ब्लीट नको करू, नाहीतर त्या शेफर्डचा जो बार्किंग डॉग आहे, भुंकणारा कुत्रा, तो येईल तुला आणि चावेल बरं." आणि शेवटी तिची आई काय म्हणते, "फायनली द मदर आस्क्ड द शीप अँड द बार्किंग ब्लॅक डॉग." शेवटी ती त्या शीपला म्हणजे मेंढीला सांगते आणि बार्किंग डॉग त्या भुंकणाऱ्या कुत्र्याला सांगते ब्लॅक डॉग म्हणजे भुंकणारा जो काळ्या कलरचा ब्लॅक डॉग असतो त्याला सांगते टू गो आउट म्हणजे तू आता इथून निघून जा अँड नॉट टू डिस्टर्ब हर बेबी आणि माझी बेबी आता झोपत आहे हे म्हणजे जे शिपचा पण असा ब्या ब्या आवाज येतो तर हे शिप आणि हे भुंकणारा काळ्या कुत्रा तू आता आमच्या इथून निघून जा कारण तुमच्या अशा गोंगाटामुळे आणि आवाजामुळे काय होईल की माझी बेबी उठून जाईल म्हणजे तिला शेवटी तिच्या बाळाची काळजी वाटते तर इथे बघा या ललबाईमध्ये आईनी झोपवायला बघा किती किती ह्याचा उपयोग केलेला आहे
सुरुवातीला ती तिच्या आई-बाबांबद्दल बेबीला सांगते, की ते काय करतात. दुसऱ्या स्टँजामध्ये ती आकाशातील मेंढींचं म्हणजे शिप कसे दिसतात, तारे कसे असं वर्णन करते. तिसऱ्या स्टँजामध्ये ती सांगते, की बाबा तू असं जर तू छान अशी झोपली, तर मी तुला एक शिप गोल्डन बेलवाली शिप तुला गिफ्ट देईल. ती तुला खेळायला सोबती होईल. चौथ्या ह्याच्यात सांगते, की बेबी तू जर असा आवाज केला, तर बघ तो जो शिप आहे किंवा तो त्या शेफर्डकडे बार्किंग डॉग असतो, तो तुला येईल आणि चावा घेईल. आणि लास्ट स्टांजामध्ये ती सांगते, की "हे भुंकणाऱ्या कुत्र्या आणि हे शिप तुम्ही इथून गोंगाट करू नका, इथून निघून जा. माझ्या बेबीला तुम्ही झोपू द्या." तर अशा प्रकारे हे जे सुंदर ललबाय होतं, स्लीप बेबी स्लीप आपण काय केलेलं आहे, त्याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आय होप तुम्हाला ते नक्कीच आवडलेलं असेल.